आज आपण आंबट गोड चवीची भरली कारली बनवणार आहोत। तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे 1/2 किलो कारले मी घेतलेले आहेत। लांब आकाराचे कारले घेतलेले आहेत। त्याची सुरुवातीला आपण देठ काढून घेणार आहोत आणि कारल्यावर जर काही खराब भाग असेल तो देखील आपण काढून घेतलेला आहे आणि त्याचे आपण मधून 2 भाग करून घेणार आहोत। सुरीच्या सहाय्याने आपण कारलं चिरून त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यातल्या सर्व बिया आपण काढून घेणार आहोत। सुरीच्या सहाय्याने किंवा बोटाच्या सहाय्याने सर्व बिया आपण कारल्याच्या काढून घ्यायच्या आहेत। इथे मी अंगठ्याने सर्व बिया काढून घेतलेल्या आहे आणि आपण कारले लांब असल्यामुळे मोठे असल्यामुळे त्याचे मी 2 ते 3 तुकडे करणार आहे। तर आपण पाहू शकता सर्व बिया त्यातल्या आपण काढून टाकलेले आहेत। आता आपण हे कारले सर्व मीठ लावून अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत। सर्व कारल्याच्या बिया काढून घेतल्यानंतर आपण त्यावर मीठ घालणार आहोत। एका कारल्याचे 2 तुकडे मी इथे करून घेतलेले आहेत। सर्व कारल्याला लागेल असे मीठ आपण व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। मीठ आत देखील आपण भरणार आहोत आणि बाहेर सुद्धा लावलेलं आहे। आतून बाहेरून दोन्ही बाजूनी मीठ लावून ठेवायचं आहे आणि अर्धा तास हे कारले आपण झाकून ठेवणार आहेत। अर्ध्या तासानंतर कारल्याला पाणी सुटतं मिठामुळे आणि मग ते पाणी आपण कारले पिळून काढून टाकू। अशा प्रकारे आपण हे कारले व्यवस्थित मिठाने कोट करून ते पाणी काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता एक एक करून मी सर्व कारले व्यवस्थित मीठ चोळून घेतलेले आहेत आणि अर्धा तासासाठी ते झाकून ठेवलेले आहेत। एका बाजूला आपण इथे चिंच भिजू घातलेली आहे आणि भाजी बनवण्यासाठी एक मसाला आपण तयार करणार आहोत। 1 टेबलस्पून धने घेतलेले आहेत, थोडंसं खोबरं इथे मी घेतलेले आहे आणि 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। हे वाटण आपण भाजी बनवण्यासाठी वापरणार आहोत। तर आपले कारले इथे अर्ध्या तासानंतर आपण झाकण काढून पाहत आहोत। त्याला पाणी सुटलेलं आहे आणि हे पाणी आपण हाताने पिळून काढायचं आहे आणि त्यामुळे काय होतं की जो कारल्यातला कडवटपणा आहे तो निघून जातो आणि कारले अजिबात कडू लागत नाही। कारल्याची भाजी अगदी टेस्टी बनते। तर अशा प्रकारे सर्व कारले मी पिळून घेतलेले आहेत। अगदी मुठीत घट्ट पकडून हे कारले आपण पिळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं जे काही मिठाचं पाणी आहे तेही निघून जातं आणि त्यातला कडवटपणाही नाहीसा होतो। आणि हे सर्व कारले आपण एका बाजूला पुन्हा ताटात काढून घ्यायचे आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत। आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपण हे कारले वाफवून घेणार आहोत। भाजी बनवण्याआधी आपण हे कारले अर्धवट वाफवून घेणार आहोत वाफेवर, जेणेकरून त्या कारल्याची चव भाजीमध्ये छान अशी राहते आणि कडवटपणा निघाल्यामुळे भाजी अगदीच टेस्टी बनते। तर तुम्ही पाहू शकता एका चाळणीमध्ये मी कारले ठेवलेले आहेत। खाली एका पातेल्यात पाणी ठेवून आपण वरून झाकण ठेवत हे कारले वाफवून घेणार आहोत आणि 5 ते 10 मिनटं आपण ते कारले मीडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहोत। कारले वाफत आहेत तोपर्यंत आपण लगेचच भाजीसाठी कांदा चिरून घेत आहे आणि बारीक इथे मीडियम एक कांदा मी घेतलेला आहे, तो चिरून घेतल्यानंतर आपण लगेचच भाजीला फोडणी देणार आहोत। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून आपण तेल घालायचं आहे। कारल्याची भाजी असल्यामुळे थोडंसं जास्त तेल घातलं तरी चालेल आणि फोडणीला आपण जिरे आणि मोहरी घातलेलं आहे। जिरे आणि मोहरी तडतडली की लगेचच आपण जो कांदा चिरलेला आहे तो आपण त्यामध्ये घातलेला आहे। कांदा परतून होईपर्यंत आपण त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट तेलावर परतून घेतल्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे तो आपण त्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत। हा मसाला सर्व आपण तेलावर परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला तेल सुटूपर्यंत आपण हा मसाला परतून घेणार आहोत। अगदी वेगळ्या प्रकारची कारल्याची भाजी आज आपण बनवत आहोत। तर आपल्या इथे मसाला परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटत आहे आणि एका बाजूला आपले कारले देखील वाफवून झालेले आहेत। तर आपले कारले आपण काढून घेणार आहोत। अर्धवट असे शिजलेले कारले आपण ह्यामध्ये घालणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता सर्व कारले मी पुन्हा ताटात काढून घेत आहे
आणि हे कारले एकदम गाळ शिजू द्यायचे नाही, किंचित अर्धवट 50% कारले आपण इथे शिजवून घेतलेले आहेत आणि बाकीचे आपण भाजीमध्ये शिजवणार आहोत. तर आपला मसाला भाजून तयार झाला आहे. आता आपण काही पावडर मसाले त्यात घालणार आहोत. 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काळा मसाला, हळद, धने पावडर, हे असे सर्व मसाले आपण ह्या वाटणामध्ये घालायचे आहेत आणि ते तेलावर आपण परतून घेणार आहोत. आणि लगेचच आपण जे वाफवलेले कारले आहेत ते ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. त्या अगोदर सुरुवातीला आपण चिंच भिजवली होती, तो चिंचेचा कोळ आपण ह्या मसाल्यामध्ये घालायचा आहे. चिंचेचा कोळ घातल्यामुळे भाजीला छान आंबूस अशी चव येते. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हा आपला मसाला इथे व्यवस्थित परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपण थोडासा गूळ देखील ह्यामध्ये घालणार आहोत. आंबट, गोड आणि तिखट अशी मस्त चवीची आपण ही कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर गूळ थोडासा वितळला की आपण लगेचच जे कारले वाफवून घेतलेले आहेत ते कारले आपण ह्यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित सर्व कारल्यांमध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता सर्व मसाला कारल्यामध्ये व्यवस्थित आपण घालून घ्यायचं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं त्याचं पाणी थोडंसं आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अर्धवट शिजलेले कारले असल्यामुळे बाकीचे आपण त्या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत आणि इथे आपली भाजी जवळजवळ तयारच झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कारल्याची भाजी तयार करून पहा. मस्त चवीला आंबट, गोड, तिखट आणि अगदी ज्यांना न आवडणारे, जे आवडीने न खाणारे आहेत ते देखील आवडीने खातील अशी कारल्याची भाजी इथे आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही देखील नक्की अशा प्रकारची भाजी ट्राय करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी वी ऑल फूडीजला फॉलो देखील करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत. धन्यवाद.